मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेच्या उपचारादरम्यान घडलेल्या प्रकारामुळे आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा समोर आल्या आहेत. प्रसूतीनंतर नवजात बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी हलवणे आवश्यक होते. मात्र रुग्णवाहिकेसाठी डिझेल नसल्याचे कारण देत डॉक्टरांनी रुग्णवाहिका देण्यास नकार दिल्याचा आरोप संबंधित महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रसूतीपूर्वी गर्भातील बाळाने आईच्या पोटात विष्ठा केल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे बाळाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. सुरुवातीला महिलेला सामान्य रुग्णालयात हलवण्याची आवश्यकता भासू शकते अशी परिस्थिती होती. मात्र कळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातच महिलेची प्रसूती सुखरूप पार पडली. प्रसूतीनंतर नवजात बालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तालुक्याच्या ठिकाणी उपचारासाठी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध असली तरी डिझेलसाठी निधी नसल्याचे सांगत डॉक्टरांनी रुग्णवाहिका हलवता येणार नसल्याचे सांगितल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. तसेच डिझेलसाठी 600 रुपये दिल्यास रुग्णाला घेऊन जाऊ शकतो असं सांगितल्याचेही महिलेच्या वडिलांनी म्हटले आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे नवजात बालकाला प्राणवायूची गरज असताना प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलेचे वडील स्वतः अपंग असूनही त्यांनी विविध ठिकाणांहून पैसे जमा करून डिझेलची व्यवस्था केली. त्यानंतर रुग्णवाहिकेत डिझेल टाकून आई व नवजात बालकाला पुढील उपचारासाठी तालुक्याच्या रुग्णालयात हलवण्यात आले. या संपूर्ण प्रकारामुळे कळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते या केंद्राच्या रुग्णवाहिका सेवेसंदर्भात यापूर्वीही अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र त्यावर ठोस उपाययोजना झालेली नसल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान संबंधित महिला आणि तिचे नवजात बालक या दोघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र अशा प्रकारच्या हलगर्जीपणामुळे भविष्यात एखाद्या रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो अशी चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. याशिवाय कळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा पुरेसा साठाही उपलब्ध नसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. या सर्व प्रकरणाबाबत माहिती घेण्यासाठी प्रबंधभूमीच्या प्रतिनिधींनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हाफिजू रेहमान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सेवांमधील त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी परमेश्वर मरसाळे, कळवाडी. भीमराव कसबे, राहणार कळवाडी. आत्मजुरी करतोय. सकाळपासून पेशंट मी ॲडमिट केलेलं आहे. तर सांगताय नॉर्मल होईल, नॉर्मल आहे. डिलिव्हरीला माझी मुलगी आहे, डिलिव्हरी नॉर्मल होईल. तर आत्ता 5 वाजता सांगितलं तर झाली डिलिव्हरी, पण बाळाने शी केली आहे म्हणे. तर मालेगाव हलावं लागेल. तर म्हणे डिझेल नाही आहे. माझ्याकडे पैसे नव्हते तरी दुसऱ्याकडून घेतले पैसे, मित्राकडून, आणि घेऊन जातोय. आता त्यांनी काय मागणी केली तुमच्याकडे? तर पैसे आणा म्हणे. कशासाठी? डिझेलसाठी. किती मागणी केली ती? 600 रुपये. म्हणजे तुम्ही ॲम्ब्युलन्ससाठी डिझेल नाही बस त्यांची मागणी? ॲम्ब्युलन्स कोणती? गव्हर्नमेंट ॲम्ब्युलन्स आहे काही? नाही, सरकारी ॲम्ब्युलन्सला पैसे मागणी केली होती का? हो. कोणी मागणी केली होती? मागणी डॉक्टरच सांगताय, नर्स डॉक्टर सांगतायत आमच्याकडं डिझेल अवेलेबल नाही आहे. महिन्यापासून तोच प्रॉब्लेम येतोय बा आमच्याकडं. पैसे नाही. स्वतः डॉक्टर बोलले तुम्हाला? डॉक्टर नाही बोलले, ते कर्मचारी सर्व ड्रायव्हर तो म्हणतोय महिन्यापासून नाही आहे बा डिझेल इथं. बरं, तुम्ही पैसे दिले का मग त्यांना? हो, 600 रुपये दिले. दिले नाही, आम्हीच डिझेल आणलंय. तुम्ही पैसे डिझेल आणलं? हा, ते बी माझ्याकडे नव्हते. माझी तेवढी परिस्थिती नाहीये. मित्राकडून घेतले पैसे आणि ते डिझेल आणलंय. आता तुम्ही काय करता? हातमजुरी करतोय. हातानं अपंग आहे, पेंटिंग काम करतोय. त्या हातानं प्रॉब्लेम आहे मला, तेवढी आपली परिस्थिती नाही. त्याच्यामुळे तर सरकारी टाकलं. आणि जर सकाळी ते तर चांगलं असतं तर नॉर्मलच सांगताय ना ते आपल्याला. मनोहर रायरे, मी कळवाडीचा रहिवासी राहून मी अनेक वेळेस ॲम्ब्युलन्ससाठी तक्रार केली. मी TMS सरांना वारंवार फोन केले. मी भरपूर वेळेस TMS सरांना सांगूनसुद्धा ते लक्ष देत नाही. बुवा तुमच्या का इथं निधी उपलब्ध नाही बुवा असं मला वारंवार मी फोन करून सांगता. मी इथं मॅडमांना विचारलं अनेक वेळेस. मॅडम सांगता बुवा इथं निधी उपलब्ध नाही, आम्ही काय करू? आम्हाला 1 वर्षापासून प्रॉब्लेम आहे हा. दैवाळ इथे पेट्रोल पंपवर गाडी अक्षरशः 2 ते 3 महिनेपर्यंत गाडी तिथं आम्ही 2 ते 3 महिने आम्ही फोटो काढून आणला होता. मोटरसायकलवर जाऊन आम्हाला डिझेल भेटतं आणि यांना डिझेल भेटत नाही. मी स्वतः फोटो काढून आणला. आमदार साहेबांपर्यंत पण पोहोचलंय मॅटर. आमदार साहेबांपर्यंत गेलेलं मॅटर, पण कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही. आमदार साहेबांना आम्ही फोन केला होता.
आमदार साहेबांनी कॉम्प्युटर्स घेऊन TMS सरांना सांगितलं होतं. सर बोले मी लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. त्या गोष्टी झाले तर 3-4 महिने झाले, साधारण 3 ते 4 महिने झाले. तेव्हापासून तर आजपर्यंत त्यांनी रेकॉर्ड दाखवा किती वेळेस ॲम्ब्युलन्स बाहेर गेली, किती वेळेस कुठे गेली. ती ॲम्ब्युलन्स हालतच नाही, टायरच फिरत नाही त्या ॲम्ब्युलन्सचं. हे सांगता प्रायव्हेट गाडी, इथं आमदार साहेबांची ॲम्ब्युलन्स आहे, त्या ॲम्ब्युलन्सला फोन करताय तुमची गाडी घेऊन या, ही गाडी हलणार नाही, आमच्याकडे डिझेल नाही. हे वारंवार आता गरीब लोक आहेत, काही मजुरीवाले येतात, प्रत्येक गोष्टी सक्षम नाही राहत ना प्रत्येक मनुष्य. कळवाडीचा परिसरातली तर फार मोठा आरोग्य केंद्र आहे, इथं आरोग्यासाठी ठीक राहत नाही, कर्मचारी राहत नाही, ऑक्सिजन नाही आहे, इथं गोळ्या औषध टाईमवर राहत नाही. मग करायचं काय हॉस्पिटल? कर्मचारी राहता का? कर्मचारी राहता, सगळे कर्मचारी present बाकीचे नाहीयेत. कर्मचारी राहता, Housekeeping staff present नाही बाकीचे इथे. कर्मचारी नसता. नर्स राहता, 1-2 शिपाई राहता, बाकीचे डॉक्टर गायब राहता, बाकीचे कर्मचारी गायब असतात इथले. ते लवकरात लवकर शासनाने दखल घ्यावी आणि आमच्या कळवाडी PSC ला लवकरात चांगले दिवस यावं, नंबर येते. आणि इथं PSC ला कुठं अपघात झाला, कुठं काही झालं, हे सर्वस्व जबाबदार इथलं कर्मचारी राहतील, डॉक्टर राहतील. आता तू माझं नाव सचिन रमेश देसले, कळवाडी. इथं कळवाडी सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. ॲम्ब्युलन्स आहे. सकाळपासून ते आदिवासी लोकांची मुलगी डिलिव्हरीसाठी आणलेली होती, पण डॉक्टरांना बोललो तर डॉक्टर बोलत आहे की गाडीमध्ये डिझेल नाही, डिझेल साठा उपलब्ध नाही. सकाळी 9 वाजेपासून त्यांची मुलगी ॲडमिट आहे आणि आता मुलगी डिलिव्हरी झाल्यानंतर पण ते आता सांगताय की मालेगाव घेऊन जावं लागेल. इथं ऑक्सिजन साठा उपलब्ध नाही, औषधी उपलब्ध नाहीत. डॉक्टरांना बोललं तर डॉक्टर बोलताय की इथं हे नाही, डिझेल नाही, डिझेलचा प्रॉब्लेम आहे. मग नेमका प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, बघा काय आहे तर. पैसे नाहीत, हे असले उत्तर देतात. तरी गरीब लोकांनी काय करायला पाहिजे? ॲम्ब्युलन्स राहून गावाला काय फायदा आहे? कोपऱ्यात ॲम्ब्युलन्स लावून ठेवताय, ड्रायव्हर प्रेझेंट राहत नाही, ड्रायव्हर राहिला तर ॲम्ब्युलन्स नाही, डिझेल नाही, काय प्रॉब्लेम आहे असा? कर्मचाऱ्यांना बोललं तर ते काय बोलताय, डॉक्टरांना बोललं तर डॉक्टर पोलीस स्टेशनला कॉल करतो, इकडे कॉल करतो, चुकीच्या पद्धतीने धमकी देतोय. पोलीस स्टेशनला कशासाठी कॉल करतो? ते बोलताय डॉक्टरांना आम्ही विचारलं ना की ठीक आहे ते गरीब माणूस आहे, त्यांच्याकडे ते मजुरी करता हाताने, अपंग आहे ते माणूस. आणि विचारलं तर ते बोलताय की हे आम्हाला नाही बोलायचं, आम्हाला नाही सांगायचं, हे आमच्याकडे नाही आहे, मी 2 दिवसासाठी चार्ज घेतलाय, असं तसं. आणि त्यांनी लगेच पोलीस स्टेशनला कॉल केलं की हे मुलं आम्हाला मारहाण करताय, असं चुकीचं काहीतरी सांगितलं त्यांनी. स्वतः डॉक्टरांनी हो, सांगितलं? स्वतः डॉक्टरांनी पोलीस स्टेशनला कॉल केला. हे पोलीस पाटीलांना पण माहिती आहे की आम्ही कशा पद्धतीने त्यांच्याशी बोललोय डॉक्टरांशी. आणि सगळे डॉक्टरांनी आता नंतर सांगितलं की काय नाही, फक्त तैड भाषेत बोलत होते. जर तो माणसाची मुलगी वारली असती, काही चुकीचं झालं असतं, ही ॲम्ब्युलन्स राहून फायदा काय कळवडी गावाला? एवढं मोठं गाव आहे, एवढं मोठं प्राथमिक आरोग्य केंद्र बनवलेलं आहे आणि इथं हे अशी ॲम्ब्युलन्सची चुकीची सुविधा आहे. ॲम्ब्युलन्स कोपऱ्यात लावून ठेवलेले. आधी तर बोलत होते तुम्ही प्रायव्हेट गाडी करा, प्रायव्हेट गाडीने जा. 600 रुपये मागणी केली त्यांनी. कर्मचाऱ्यांनी डिझेलसाठी 600 रुपये द्या तर गाडी जाईल. नाही तर गाडी इथंच राहील. नाहीतर गाडी इथंच राहील. गाडीमध्ये डिझेलच नाही, वरून साठा येत नाही. मग कळायला मार्ग नाही नेमकं काय चुकीचं कुठे काय करते. आमचं म्हणणं हेच आहे की निधी उपलब्ध नाही का, डॉक्टर चुकीची माहिती देत नाहीये, डॉक्टर तिथपर्यंत माहिती पोहोचवता का नाही पोहोचवता हे काही माहिती नाही आम्हाला. पण इथं ही खूप मोठी समस्या आहे, ही समस्या कोणीतरी बघितली पाहिजे.